विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज आहे 5 मे आणि आजच्या रोजीच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघूयात. तर सर्वात पहिला प्रश्न आहे, जागतिक अग्निशामक दिन कधी साजरा करण्यात येतो? राईट आन्सर आहे 4 मे रोजी अग्निशामक दिन साजरा केला जातो. लक्षात घ्या, अग्निशामक दिनाच्या चिन्हात लाल आणि रिबीन असतात. रिबीनमधील लाल रंग अग्नीचे प्रतीक आहे आणि निळा रंग पाण्याचे प्रतीक आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, KISS मानवतावादी पुरस्कार 2021ने कोणाला सन्मानित करण्यात आले? राईट आन्सर आहे रतन टाटा. 2008मध्ये डॉक्टर अच्युत सामंता यांनी हा पुरस्कार सुरू केला. तर आता पुरस्कार आला आहे, तर महत्त्वाचे पुरस्कार बघून घेऊ. लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार नोवाक जोकोविचला मिळाला आहे. आणि नोवाक जोकोविच कोणता खेळाडू आहे, म्हणजे कोणता खेळ खेळतात? उत्तर येत असेल तर खाली कमेंट करा. नेक्स्ट, अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटचा 49वा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड निकोल किडमन यांना भेटला. विस्डेन लिडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड पॅट कमिन्स. जागतिक साहित्य पुरस्कार ममताजी सागर. आणि ACM ट्युरिंग पुरस्कार 2023 AV विगडसर. आता पॅट कमिन्स कोण आहे लक्षात घ्या. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला ओडियाचा, तेव्हा ते कॅप्टन होते आणि सध्या सनरायझर हैदराबादचे ते IPLमध्ये कॅप्टन आहेत. तसेच MS स्वामीनाथन पुरस्कार 2024 प्रोफेसर BR कंबोज यांना मिळाला. त्यानंतर पुढील क्वेश्चन क्रमांक 3, इंडिया टुडे ग्रुपच्या AI अँकरने ग्लोबल मीडिया अवॉर्ड्स पटकावला, तर AI अँकरचं नाव काय आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक A सना. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, अलीकडेच लॉन्च करण्यात आलेल्या T20 विश्वचषकाच्या अँथमचं नाव काय आहे? तर ते आहे आउट ऑफ दिस वर्ल्ड. ग्रॅमी पुरस्कार विजेते कलाकार शॉन पॉल आणि सोका सुपरस्टार केस यांनी ICC पुरुष T20 विश्वचषक 2024चं अधिकृत गीत बनवलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, टाईम मॅगझिनच्या जगातील टॉप 8 टेक कंपनी रँकिंग 2024मध्ये कोणत्या कंपनीने प्रथम स्थान पटकावले? तर राईट आन्सर आहे एमिरेट्स यांनी प्रथम स्थान पटकावलं आहे. तर लक्षात घ्या, एमिरेटस ही एक भारतीय टेक स्टार्टअप कंपनी असून 2015मध्ये अश्विन डमेरा आणि चैतन्य कालीपटनापू यांनी या कंपनीची स्थापना केली. या यादीत 26व्या स्थानावर मुलांसाठी AI शक्तीवर चालणारे रोबोट विकसित करणारी मिको आहे. अनअकॅडमी 54व्या स्थानावर आहे, तर युनिफेरायटी 82व्या स्थानी आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे. क्वेश्चन क्रमांक 6, अलीकडेच NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI सारखी पेमेंट सिस्टीम विकसित करून देण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर राईट आन्सर आहे नामिबिया. लक्षात घ्या, नॅशनल पेमेंट्स लिमिटेडने नामिबियासाठी युनिफाईड पेमेंट इंटरफेस सारखी झटपट पेमेंट प्रणाली विकसित करण्यात मदत करण्यासाठी बँक ऑफ नामिबियासोबत करार केला आहे. बँक ऑफ नामिबियाचे गव्हर्नर आहे जॉन्स गॉक्स. आता लक्षात घ्या, ही जी UPI सिस्टीम आहे ती 2016मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, अलीकडे सिंगापूर हाँगकाँगमध्ये एव्हरेस्ट आणि MDH या भारतीय मसाल्यांवर बंदी घालण्यात आली, तर त्यात कोणता विषारू घटक आढळला आहे? राईट आन्सर आहे इथिलीन ऑक्साईड. लक्षात घ्या, इथिलीन ऑक्साईड हा गोड गंधक असलेला ज्वलनशील रंगहीन वायू आहे. औषधी व्यवसायातील यंत्रीय उपकरणे औषध करण्यासाठी वापरला जाणाऱ्या खोल्या निर्जंतुक करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हा वायू स्फोटक असल्याने 90% कार्बन डायऑक्साईड व 10% इथिलीन ऑक्साईड अशा मिश्रणात तो वापरतात. मैदा, सुके खोबरे, मसाले, कोकोचे चूर्ण इत्यादी चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी हा वापरला जातो, परंतु याचा काही जीवनसत्वावर व ॲमिनो आम्लावर विपरीत परिणाम होतो. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन क्रमांक 8, भारत नायजेरिया संयुक्त व्यापार समितीचे दुसरे सत्र कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले? राईट आन्सर आहे अबुजा या ठिकाणी. लक्षात घ्या, भारत आणि नायजेरियाने दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी स्थानिक चलन सेटलमेंट सिस्टीम करार लवकरच पूर्ण करण्याचे मान्य केले आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, ब्रिटनच्या व्हिटली फंड फॉर नेचरद्वारे देण्यात येणाऱ्या व्हिटली गोल्ड अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? राईट आन्सर आहे डॉक्टर पूर्णिमा बर्मन. अधिकची माहिती, डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन आसाम राज्याच्या रहिवासी असून त्या एक वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आहेत. लुप्तप्राय ग्रेटर
ॲड्ज्युटंट स्टॉर्क म्हणजेच हरगिला पक्षी आणि त्याच्या आर्द्र अधिवासाच्या संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी डॉक्टर पूर्णिमा यांना हा सन्मान देण्यात आला आहे. पुरस्कार राशी आहे 1,00,000 ब्रिटिश पाऊंड. ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांची बहीण धर्मदाय संस्थेच्या संरक्षक प्रिन्सेस ॲन यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 10. उत्तेजक द्रव्य विरहित स्वच्छ खेळांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी नाडा इंडियाने कोणती मोहीम राबवली? तर राईट आन्सर आहे प्ले ट्रू. तर लक्षात घ्या, जे स्पोर्ट्स असतात त्यामध्ये डोपिंग थांबवण्यासाठी हे विद्यार्थी मित्रांनो सुरू करण्यात आलं आहे. या मोहिमेने वाडाचा प्ले टुडे देखील साजरा केला. ही मोहीम 15 ते 30 एप्रिल 2024 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. वाडाने जाहीर केलेल्या अहवालानुसार 2022मध्ये जगात डोपिंगची सर्वाधिक प्रकरणे भारतात आढळली. 3,865 नमुने तपासण्यात आले. त्यात 125 नमुन्यामध्ये प्रतिकूल विश्लेषणात्मक निष्कर्ष आढळून आले. आता नाडाचा फुल फॉर्म आहे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. निर्मिती आहे 24 नोव्हेंबर 2005. वाडाचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी. निर्मिती आहे 1999. मुख्यालय मॉन्ट्रियल, कॅनडा. यानंतर आता काल जे आपण प्रश्न बघितले त्यांची रिव्हिजन करूयात. पहिला प्रश्न होता, जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो? आन्सर आहे 4 मे. संसदीय कामकाज मंत्रालयाकडून स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन कधी करण्यात आले? आन्सर आहे 16 ते 30 एप्रिल. एप्रिल 2024मध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक GST संकलन झाले, तर एप्रिल महिन्यात एकूण किती GST संकलन झाले? आन्सर आहे 2.10 लाख कोटी. उमा रमणन यांचे नुकतेच वयाच्या 72व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? आन्सर आहे गायिका. नेक्स्ट, अलीकडेच चर्चेत असलेल्या गोदरेज कंपनीची स्थापना कधी करण्यात आली होती? आन्सर आहे 1897. नेक्स्ट, डॅडॅश या तारखेस DRDOद्वारे सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टोपेंडो प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. तारीख आहे 1 मे. नेक्स्ट, अलीकडेच वित्त मंत्रालयाने कोणत्या क्षेत्राला AEO दर्जा दिला आहे? राईट आन्सर आहे रत्न आणि आभूषण क्षेत्र. AEOचा फुल फॉर्म आहे ऑथराइज इकॉनॉमिक ऑपरेटर. नेक्स्ट, नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आन्सर आहे कृष्णा स्वामीनाथन. नेक्स्ट, जगातील सर्वात खोल ब्लू होल कोठे सापडला आहे? आन्सर आहे मेक्सिको. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण आजचे जे महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आहेत त्यांचे रिव्हिजन केले आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जॉईन करा, ज्यावर आपण डेली चालू घडामोडींचा सराव करत असतो. तसेच तुम्हाला जर PDF फाईल पाहिजे असेल एप्रिल 2024पर्यंत, तर आपण 9356552060 यावर व्हॉट्सअप करा. आजचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी 7 वाजता येणारा चालू घडामोडींचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो बघत जा. थँक्यू.